देवाच्या पुत्राचा जन्म त्याची घोषणा करणं पृथ्वीवर, देवदूतांना सांगणं की मेंढपाळात जाऊन सांगा, हे किती विचित्र किंवा किती ऑड असं वाटतं. परंतु जो बाळ जन्मणार होता, जो जन्म घेणार होता, तो काही सर्वसाधारण राजा नव्हता. तो देवचा पुत्र, देवाचा पुत्र होता. आणि म्हणून मेंढपाळांना पहिली बातमी देवाने का दिली? राजे, महाराजे, थोर, विद्वान, विचारवंत, संत, महात्मे यांना का नाही दिले? तर सर्वसाधारण ऑर्डिनरी मेंढपाळांना पहिली बातमी देवदूतांच्या द्वारे देवाने का कळवली? कधी विचार केला का? आणि हाच आजचा संदेश आहे, वाय द शेपर्ड्स. आणि या संदेश मालिकेतील हा शेवटचा संदेश आहे. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे द क्वेश्चन्स अबाउट ख्रिसमस, नाताळाविषयीचे प्रश्न. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे मेंढपाळ का. शास्त्रभाग आहे लूक शुभवर्तमानाचा 2रा अध्याय आणि वचन 8 ते 20. पहिली सुवार्ता, पहिली बातमी, प्रभू येशूच्या जन्माची आनंदाची बातमी ही मेंढपाळांना सांगण्यात आली. किती विशेष आहे ना का? आपण वाचू ती स्टोरी लूक 2 आणि 8व्या वचनापासून. असं लिहिलेलं आहे, त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती हीच की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून हीच की बाळंत त्यांनी गुंडाळलेले व गव्हाणीत निजवलेले असे बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती. त्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला आपण बेथलेहेमपर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजवलेले बालक ही त्यांना आढळली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बालकाविषयी देवदूताने जी गोष्ट त्यांना सांगितली होती ती त्यांना कळवली. मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीविषयी आश्चर्य केले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर मेंढपाळांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या व पाहिल्या. यामुळे ते देवाचे गौरव करीत माघारी गेले. पहिलं आमंत्रण प्रभू येशूच्या जन्माविषयीचं, त्याचं दर्शन घेण्यासाठीचं मेंढपाळांना दिलेला होता. मेंढपाळ जी यहुदी समाजामध्ये सर्वात खालच्या दर्जाची जात मेंढपाळ, की सर्वात ऑर्डिनरी, ज्यांच्याकडे कोणी दुर्लक्ष, त्यांच्याकडे लक्ष घेत नाही, ज्यांना कोणतंही स्थान नाही, अशा लोकांना देवाने ही बातमी कळवली की जे अशिक्षित, अडाणी, सर्वसाधारण गरीब असे लोक होते. आणि किती विशेष आहे ना का? आणि कोणत्याही यहुदी लेखकाने प्रभू येशूच्या बातम्या जन्माविषयी हे लिहिले नसतं, हा वृत्तांत, की मेंढपाळाने ही बातमी कळवली. कोणत्याही यहुदी लेखकाने हे लिहिलं नसतं, कारण यहुदी लोकांच्या दृष्टीने मेंढपाळ हे सर्वात खालच्या दर्जाचे आहेत. आणि म्हणून लूक, जो यहुदी नाही तर एक विधर्मी होता, जो डॉक्टर होता, त्याने त्याच्या शुभवर्तमानात हे लिहिलेलं आहे. शास्त्राच्या 66 पुस्तकामध्ये सर्व लेखक यहुदी आहेत. फक्त एकच व्यक्ती, एकच लेखक विधर्मी आहे आणि तो आहे डॉक्टर लूक. आणि त्याने प्रभू येशूच्या जन्माबद्दल जे लिहिलं ते आता आपण नुकतंच वाचलेलं आहे. तो म्हणतो की पहिल्याने ती बातमी मेंढपाळांना कळविण्यात आली. आता त्यांना बातमी कळवण्यात आल्यानंतर
त्यांची प्रतिक्रिया काय, त्यांनी काय केलं, कसा प्रतिसाद दिला, हा एक नमुना आहे की ज्या वेळेस प्रभू येशूची सुवार्ता, देवाची सुवार्ता आपल्याला कळते किंवा आपल्याला कोणी सांगतं, आपल्याकडे येते, त्यावेळेस आपण कसं रिॲक्ट करतो, आपला प्रतिसाद काय असतो. आणि म्हणून ह्या मेंढपाळापासून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आज शिकूया. की जरी ही काही जणांच्या दृष्टीने एक स्टोरी असली तरी ही स्टोरी नाही, तर ही घटना आहे. आणि जर ही घटना देवाच्या वचनात लिहिली तर ते देवाचं वचन आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहू. देवाच्या वचनातून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. या मेंढपाळाकडून आपण आज काय शिकवू शकतो. की ज्या वेळेस आपल्याकडे देखील प्रभू येशूच्या जन्माची बातमी, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं ह्याची सुवार्ता आपल्या कानावर येते, आपल्याला कोणीतरी सांगतं, तेव्हा आपण कसं रिॲक्ट करतो. त्या मेंढपाळाने कसा प्रतिसाद दिला. हाऊ डिड द शेपर्ड्स रिस्पॉन्ड व्हेन दे वर अनाउन्स्ड द मेसेज. ज्यावेळेस त्यांना घोषणा करण्यात आली त्यावेळेस त्यांनी कसा प्रतिसाद दिला. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट, वचन 9 ते 11 जर आपण वाचलं तर 9व्या वचनात दिलेलं आहे की प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तुम्ही जरी असता, मी जरी असतो तरी भयभीत झाले असतो. की मध्यरात्रीच्या वेळेस अचानक जर प्रकाश पडला, अचानक जर तेज प्रकाशित झाले तर कोणी साधारण घाबरलं असतं. आणि म्हणून पहिली प्रतिक्रिया, पहिली नॅचरल रिॲक्शन होती की ते फिअर्ड, त्यांना भीती वाटली, ते भयभीत झाले. आणि मग आपण पाहतो की त्यांनी काय केलं. देवदूत त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. वचन 11 की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आता हे यहुदी मेंढपाळ असल्यामुळे त्यांना माहीत होतं की आपल्या पूर्वजांच्या काळात जुन्या करारामध्ये अनेक तारणारे, सोडवणारे येऊन गेले की ज्यांनी आपल्या पूर्वजांना शत्रूच्या तावडीतून, वेगवेगळ्या देशांच्या लोकांच्या गुलामगिरीतून सोडवलं. परंतु हे मेंढपाळ, हे देवदूत त्यांना सांगत आहे की तुमच्यासाठी आणखी एक तारणारा जन्मला आहे. ते त्यांना सांगतात की ते जे तारणारे, सोडवणारे होते ते मानवी तारणारे होते, माणसं होते. पण हा केवळ माणूस नाही, तर हा देव माणूस, देव जो पुत्राचा असणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी तात्पुरतं शत्रूपासून सोडवलं, परंतु हा मानव जातीचा शत्रू सैतान ह्याच्यापासून मुक्त करणारा आहे. म्हणजे त्या देवदूताने ही घोषणा केली की हा जो तारणारा जन्मला आहे, अनेक तारणारे येऊन गेले, पण हा तारणारा त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आणि इतिहासात आपण पाहतो की अनेक तारणारे येऊन गेले. उदाहरणार्थ नेहम्याचा पुस्तक, याचा 9वा अध्याय जर तुम्ही पाहिला, नेहम्या चॅप्टर 9, इथे असं लिहिलेलं आहे वचन 26 आणि 27 मध्ये, मग त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्या विरुद्ध बंड केले. त्यांनी म्हणजे इस्रायल लोकांनी तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले, तुझ्याकडे पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्टांनी निक्षून सांगितले होते त्यांना त्यांनी शिवे मारले आणि तुला संतप्त केले. बघा किती बेभान, किती भ्रष्ट देवाचे लोक होऊ शकतात आणि झाले होते. आणि मग ह्याच्यामुळे याचा परिणाम काय झाला बघा. 27वं वचन, नेहम्या 9 आणि 27. त्यामुळे तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले, त्यांनी त्यांना संकटात घातले, तरी आपल्या विपत्काली त्यांनी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकला व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यांना त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यांना सोडवणारे दिले किंवा तारणारे पाठवले. ही एक पॅटर्न, ही एक तत्व आहे, हा एक नियम आहे देवाचा जुन्या करारामध्ये. ज्या ज्या वेळेस इस्रायल लोक देवापासून दूर जात होते, देव त्यांना शत्रूच्या तावडीत देत होता, ते हारत होते. ज्या ज्या वेळेस ते पश्चाताप करून देवाकडे वळत होते, देव त्यांना शत्रूवर विजयी करत होता. आणि तीच पॅटर्न, तोच नमुना आज ख्रिस्ती जीवनामध्ये आहे. ज्या ज्या वेळेस आपण देवापासून दूर जातो, आपण शत्रूंच्या तावडीत सापडतो, आपण हारतो, शत्रू जिंकतो. पण ज्या वेळेस आपण पश्चाताप करून देवाकडे परत येतो, आपण जिंकतो आणि शत्रू हारतो. किती जणांना समजलं मी काय बोलतो, किती जणांचं लक्ष आहे.
हालेलुया. हा नमुना आहे. आणि म्हणून शत्रूपासून सोडवणारे देवाने पाठवले. पण आता हे देवदूत मेंढपाळाला सांगतात की आणखी एक सोडवणारा, आणखी एक तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ मसीहा किंवा अनॉइंटेड. म्हणजे ते देवदूत सांगतात की जुन्या करार संदेष्टाने सांगितला जो मसीहा जो येणार तो हा मसीहा आहे. प्रेज लॉर्ड. तर पहिली गोष्ट आपण पाहतो, व्हॉट वॉज देअर रिॲक्शन. दे रिसिव्ड द मेसेज दे वर गिवन. त्यांनी त्या संदेशाचा, त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्यांनी त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्यांना सांगितलं की तो बाळ म्हणून जन्मलेला आहे. 12 वचनं जर आपण वाचलं की ती खून ही की बाळान त्याने गुंडाळलेली व गव्हाणीत निजवले असे बाळ तुम्हास आढळेल. की तो बाळ म्हणून जगात येणार होता. तो स्वर्गातून पांढऱ्या घोड्यावर शूरवीर म्हणून येणार नव्हता, तर सर्वसामान्य रीतीनं कोणाला कळणार पण नाही अशा रीतीने एक बाळ म्हणून जगात जन्म घेणार होता. आणि तसंच झालं. ही वुड कम ॲज अ बेबी. आणि म्हणून आपण पाहतो की ही केम ॲज अ हेल्पलेस सेव्हियर. तो जो बाळ जो तारणारा कसा जन्मला, एक निर्बल, एक हेल्पलेस असा सेव्हियर. दुसरं तारणारा म्हणून जन्मला. दुसरी गोष्ट तो एक नम्र तारणारा आहे. तो गव्हाणीत त्याने जन्म घेतला, राजमहालात राजवाड्यात नाही. म्हणजे दुसरा पॉइंट हा की तो एक नम्र तारणारा, इज अ हंबल सेव्हियर. आणि म्हणून पौल करिंथीकरांना लिहिताना 2 करिंथ 8 आणि 9 मध्ये म्हणतो की ख्रिस्त येशूची कृपा तुम्हाला माहित आहे की तो धनवान असा तुम्हासाठी दारिद्र्य झाला, अशासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. म्हणून त्याने गव्हाणे जन्म घेतला. आणि फिलिप्पीकरास पत्र आणि तिसरी गोष्ट ही लूक 2:13 आणि 14 मध्ये जर आपण वाचलं तर असं लिहिलेलं आहे. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय देवदूतावर प्रगट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्यांच्यावर त्याचा प्रसाद किंवा कृपा झालेली आहे. स्वर्गातून अनाउन्समेंट झाली की तो स्वर्गातून आलेला आहे. किती विशेष आहे का. तिसरी गोष्ट त्याची अशी, पहिली गोष्ट फर्स्ट थिंग ही इज अ हेल्पलेस सेव्हियर. तो निर्बल तारणारा आहे. दुसरी गोष्ट तो नम्र तारणारा, हंबल सेव्हियर. आणि तिसरी गोष्ट ही इज अ हेव्हनली सेव्हियर. तो स्वर्गीय तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. तर पहिली गोष्ट, पहिला पॉइंट आपण पाहतो की ज्यावेळेस मेंढपाळांना ही बातमी कळविण्यात आली, त्यांनी त्या संदेशाचा स्वीकार केला, त्या घोषणेचा स्वीकार केला. फिलिप्पी 2 मध्ये आपण वाचतो, फिलिप्पीकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पौल फिलिप्पीकरांना लिहिताना असं म्हणतो की तो म्हणजे प्रभू येशू देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्याच्या प्रकृतीचे होऊन. फिलिप्पी 2:6 आणि 7. तो देव असून तो मनुष्य झाला. कधी कधी असं वाटतं की देव कोण आहे, कसा आहे. समजा जर आपल्यासारखा माणूस होऊन आला, आपण जर त्याला पाहू शकलो तर कसं होईल. आणि तसं झालं. हाच तर नाताळाचा संदेश आहे. तसं झालं. देव माणूस झाला, माणूस होऊन जगात आला. लोकांनी त्याला पाहिलं, त्याला हाताळलं, त्याचं ऐकलं. लोक त्याच्याबरोबर बसले, जेवले, गप्पा केल्या. द इन्कारनेशन, देवाने देह धारण करून पृथ्वीवर येणं, ही महत्वाची ऐतिहासिक घटना, ही भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. दुसरी गोष्ट काय झालेली आहे बघा, वचन 15 आणि 16, लूक 2:15 आणि 16. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. ते फक्त खुश होऊन प्रेज द लॉर्ड म्हणून गाणे म्हणून तिथे बसले नाही की आता मध्यरात्र आहे, थंडी आहे,
आपण एक दिवशी जाऊ, आपण प्लॅन करू असं म्हटलं नाही. त्यांनी ऍक्शन घेतली. ते म्हटले की चला आपण जाऊ आणि त्याला पाहू. म्हणजे दुसरी गोष्ट काय, द शेपर्ड्स रिस्पॉन्डेड टू द मेसेज. त्यांनी त्या संदेशाला प्रतिसाद दिला. त्यांनी फक्त ऐकून गप बसले नाही की हा आम्हाला माहित आहे, देवाची स्तुती असो. तर त्यांनी कृती केली, त्यांनी प्रतिसाद दिला. दुसरा पॉइंट, त्या मेंढपाळाने त्या संदेशाला प्रतिसाद दिला. आता लक्षात घ्या की हे मेंढपाळ पहिलेच लोक आहे की ज्यांना प्रभू येशूच्या जन्माबद्दल सांगितलं गेलं, आणि ते पहिलेच व्हिजिटर आहेत की ज्यांनी प्रभू येशूचं दर्शन घेतलं. मागे लोक नंतर आले. ग्रीटिंग कार्डवर, कॅलेंडरवर गव्हाणीत ते बाळ आणि ते 3 मागे लोक गुडघे टेकतात असं दाखवलं जातं. तुम्ही पाहिलं, मी पाहिलेलं आहे. पण शास्त्र जर नीट वाचलं तर असं लिहिलेलं आहे की ते बाळ प्रभू येशू गव्हाणीत असताना मेंढपाळ तिथे आले, आणि दूर देशाहून मागे लोक योसेफ आणि मरिया हे घरात राहत असताना अनेक महिन्यानंतर 1.5-2 वर्षानंतर तिथे आले. म्हणून हे तुमच्या डोक्यात क्लिअर करा. स्पष्ट लिहिलं आहे की या ठिकाणी गव्हाणीत असताना हे मेंढपाळ तिथे आलेले आहे. आणि मागे लोक जेव्हा आले, शास्त्रात नीट वाचा की मागे लोकांनी, आपण मागच्या रविवारच्या संदेशात पाहिले की घरात जाऊन आपल्या थैल्या उघडून घरात जाऊन, म्हणून तुम्हाला सांगितलं घरात हा शब्द अंडरलाईन करा आणि इथं गव्हाणीत हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे जे ग्रीटिंग कार्ड, कॅलेंडर आपण पाहतो, जे काही चित्रकलाकार, त्यांनी शास्त्र वाचलेलं नाहीये, म्हणून हा गोंधळ होतो. जर मागे लोक कॉमन सेन्स आहे, जर मागे लोक पूर्वेकडच्या दूर देशाहून आले, त्यांना तारा दिसला, तर पूर्वेकडच्या देशाहून यरुशलेमला यायला अनेक महिने लागलेले आहेत. ते काय त्याच रात्री तो जन्मला आणि त्याच रात्री तिथे अचानक पोहोचले असं नाहीये. प्रेज द लॉर्ड. तर हा पॉइंट, म्हणून पहिलं ज्यांनी प्रभू येशूचं दर्शन घेतलं ते मागे लोक नव्हते, तर मेंढपाळ होते. ते रफ-टफ, अडाणी, गरीब, ऑर्डिनरी लोक मेंढपाळ असे होते. ते काय फार पॉश, सुशिक्षित असे क्वालिफाईड लोक नव्हते, स्टँडर्ड लोक नव्हते. देवाने कोणाला आमंत्रण दिलं? नाताळ कोणासाठी? स्टँडर्ड लोकांसाठी नाही, टॉप लोकांसाठीच नाही, राजमहालांसाठी. तर सर्वसाधारण हरवलेले ते शोधावयास तो म्हणतो मी आलेलो आहे. तो म्हणतो मी धार्मिकच नाही तर पापी जनांना ताराव्यास आलेलो आहे. ज्यांना वाटतं की आम्ही दुसऱ्यांसारखे नाही, आम्ही खूप धार्मिक, त्यांच्यासाठी तारण नाही आहे. ज्यांना वाटतं की देव माझ्यावर दया करील का, मला आत घेईल का, मला नाही, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना याचा मोल, याची किंमत कळते की माझ्यासारख्याला सुद्धा देव आत घेऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे जर कळलं तर नाताळाचा संदेश कळला. तर या ठिकाणी आपण पाहतो की मेंढपाळाने त्या संदेशाला प्रतिसाद दिला. देवदूताने जे सांगितलं, आता बघा, आयुष्यात कधी ज्यांनी देवदूत पाहिले, आयुष्यात कधी, आणि हे काय फार डेडिकेटेड, समर्पित होते, हे काय फार चर्चला जाणार होते असं नाहीये. पण एवढी असल्यामुळे ते सभास्थानात जात होते, नियमशास्त्र कानावर पडलं, ऐकलं असेल की एक दिवशी मसीहा येणार आहे. पण स्वप्नातही वाटलं नव्हतं की तो जन्म घेईल त्यावेळेस आपल्याला पहिली बातमी मिळेल. किती विशेष आहे ना का? किती विशेष आहे ना का? आणि त्यांना ती बातमी दिली आणि ते शॉक झाले आणि त्यांनी विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवला नाही तर त्यांनी कृती पण केली. ते म्हटले की आपण जाऊ आणि ते बाळ पाहू. ते रिस्पॉन्डेड टू द मेसेज. बघा, बरेच लोकांना माहित आहे की येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना थिओरॉटिकली, थिओलॉजिकली माहित आहे, परंतु त्यांनी खरंच विश्वास ठेवलेला नाही. कारण विश्वास जर ठेवला तर माणूस कृती करतो. प्रेज द लॉर्ड. कृती वाचून विश्वास निरर्थक आहे. फेथ विदाउट ऍक्शन इज डेड. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे असं म्हणत घरात बसायचं, चर्चला यायचं नाही, काही करायचं नाही आणि नुसतं म्हणायचं माझा विश्वास आहे, ह्या बोलण्याला काहीच अर्थ नाही आहे. विश्वास हा कृती करतो, विश्वास काहीतरी करतो. या मेंढपाळाने विश्वास ठेवला नाही तर निघाले आणि त्यांनी तिथे जाऊन त्या बाळाला पाहिलं. ज्यांचा विश्वास असतो ते काहीतरी कृती करतात, ऍक्शन घेत असतात. प्रेज द लॉर्ड. त्यांनी त्यांचा विश्वास व्यक्त केला. तिसरी गोष्ट, 17 वचन बघा, पुढे काय झालं बघा.
त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बालकाविषयी देवदूताने जी गोष्ट त्यांना सांगितली होती ती त्यांना कळवली. आता बघा, योसेफ आणि मरियाला माहीत नाही आहे की तिकडं रानात मध्यरात्रीच्या वेळेस देवदूतांनी मेंढपाळांना दर्शन दिलेलं आहे, आणि म्हणून हे घाईघाईने आत आले, शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि त्या बाळाला पाहिलं, आणि ते पण शॉक झाले असेल की एवढ्या रात्रीचं कोण आले, आणि ते पण अनोळखी, आणि ते पण मेंढपाळ. पण त्यांनी नंतर योसेफ आणि मरियाला सांगितलं की कशा रीतीने आम्ही अचानक गप्पा मारत पडलेलो असताना, गुंगलेलो असताना रात्रीच्या वेळेस मोठा प्रकाश पाहिला, देवदूत प्रकट झाले, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे, आणि म्हणून त्याला पाहिलं. आणि ही स्टोरी त्यांना सांगितली, योसेफ आणि मरियाला. बघा, आणि म्हणून तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो की द शेपर्ड्स रिटोल्ड ऑर रिहर्स द मेसेज. बघा पुढे काय लिहिले बघा, मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीविषयी आश्चर्य केले. म्हणजे त्यांनी योसेफ मरियालाच नाही तर जे भेटतील त्यांना, त्यांच्या ओळखीच्यांना, मित्र, कारण आयुष्यात कधी देवदूत पाहिलेलं नव्हते, आयुष्यात कधी अशी घटना घडली नव्हती, आणि म्हणून हे सांगण्यासारखं होतं. कोणाला काही वाटो, कोणी काही म्हणो, आणि म्हणून ते सगळ्यांना सांगत भेटले, सगळ्यांना सांगत सुटले. आणि ज्यांनी ऐकलं त्यांनी आश्चर्य केले की लायक नसताना, हे धार्मिक नसताना, हे असे रफ टोक अडाणी ऑर्डिनरी लोक असताना कसं काय देवाने असं कसं काय यांना दर्शन दिलं, आणि म्हणून सगळ्यांनी नवल केला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं की त्याच्याबद्दल त्यांना काय अनुभव आला, देवाने काय अनुभव दिला, ते बाळक कसं होतं, ही साक्ष त्यांनी इतरांना दिली. दे रिटोल्ड ऑर रिहर्स द मेसेज. त्यांनी दुसऱ्यांना जाऊन ती सुवार्ता सांगितली. बघा, पहिल्यांदा त्यांनी ती सुवार्ता ऐकली, त्यांनी प्रतिसाद दिला, ते गेले, स्वतः पाहिलं, आणि नंतर तिसरी गोष्ट त्यांनी दुसऱ्यांना जाऊन सांगितलं. ह्याच्यामध्ये एक नमुना आहे, एक पॅटर्न आहे आपल्याला शिकण्यासाठी की सुवार्ता ऐकणं हा एक भाग, विश्वास ठेवणं हा दुसरा भाग, आणि विश्वास ठेवून कृती करणं हा तिसरा भाग. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर जो अनुभव आपल्याला आलेला आहे तो दुसऱ्यांना सांगणं हे पण महत्वाचं आहे, कारण दुसऱ्याला माणूस तेव्हा सांगतो जेव्हा स्वतःला अनुभव आलेला असतो. म्हणून मी कोणाला उठून साक्ष द्या असं का म्हणत नाही, ज्यांच्यावर साक्ष आहे ते आपोआप देतात. सांगावं लागत नाही की देवाने हे केलं, मी हे पाहिलं, हे अनुभवलं, हे वचन माझ्याशी बोललं. सो दे वेंट अँड रिटोल्ड ऑर रिहर्स द मेसेज. त्यांनी जाऊन दुसऱ्यांना सुवार्ता सांगितली. आपण प्रभू येशूचा अनुभव घेतल्यानंतर, आपण त्याचा तारणाचा अनुभव घेतल्यानंतर आपण आपल्या पुरता ठेवायचा नसतो. नाहीतर महिनाभर आपण नाताळची स्टोरी घेत असतो, कारण देवाच्या वचनात त्या प्रभूविषयी, त्याच्या जन्माविषयी इतक्या गोष्टी आहेत की किती आयुष्यभर जरी नवीन नवीन गोष्टी त्याने प्रगट केल्या, नवीन संदेश दिला, तरी त्याच्यातलं संपणार नाही. आणि म्हणून जी व्यक्ती म्हणतं म्हातारे झाले, वयस्कर झाले की आम्हाला सर्व माहीत आहे, आम्ही म्हातारे झालो, जर त्यांना माहीत असतं तरी कधी असं म्हणणार नाही, कारण कोणाला कधी देव आणि त्याचं वचन सर्व माहीत होत नसतं. कोणी म्हणत नसतं की मी सर्व आकाश पाहिलेलं आहे, जेवढं डोळ्याला दिसतं तेवढंच पाहिलं, पण तेवढंच आकाश असतं का? नाही, अजूनही कोणीच म्हणू शकत नाही की मी समुद्र पाहिलेला आहे, जेवढा डोळ्याला दिसतो तेवढा पाहतो, पण तेवढा समुद्र आहे का? नाही, अजून पण आहे. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतंय, जेवढं समजलं तेवढं शास्त्र नाही आहे. आठवड्याच्या आठवडे, महिन्याच्या महिने याच्यातला न येणं, मिस करणं, आणि मग अपेक्षा करणं की एका रात्रीत, एका मिनिटात देवाने कार्य करणं, हा अविश्वास आहे. मग त्याच्यापेक्षा मेंढपाळ बरे नाही का? आणि म्हणून मेंढपाळाला निवडलं की देवाला माहित होतं की हे जरी अडाणी आहेत, ऑर्डिनरी आहेत, कमी शिकलेले तरीही ते विश्वास ठेवतील, ते माझा गौरव करतील, ते माझी सुवार्ता सांगतील, आणि म्हणून पहिली बातमी त्यांना देण्यात आली. बघा, आणि तिथं असं लिहिलं आहे की वचन 17 मध्ये, त्याला पाहिल्यावर, म्हणजे प्रभू येशू त्या बालकाविषयी देवदूताने जी गोष्ट सांगितली होती ती त्यांनी कळविली.
ते त्यांनी सांगितले. आणि मग सर्व ऐकणाऱ्यांनी त्या मेंढपाळाचे आश्चर्य केले. आता बघा, आजकाल चर्चेसमध्ये सेमिनार्स आहेत, कोर्सेस आहेत, ते हाऊ टू विटनेस, कशा रीतीने साक्ष द्यायची, कशा रीतीने सुरुवात करायची, सुशिक्षित लोकांशी कसं सांगायचं, अडाणी लोकांना कसं सांगायचं. आणि हे शिकण्यासाठी कोर्सेस आहेत, DVDs आहेत, स्टडी करतात. आणि हे लोक अडाणी की ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यांनी फक्त जे पाहिलं अनुभवलं ते जसंच्या तसंच सांगितलं. साक्ष द्यायला काही कोर्स किंवा स्टडी लागतो का? नाही. मी स्टडीच्या कोर्सच्या विरोधात नाही आहे, पण मी हे सांगतो की स्टडी करणारे स्टडी करतच बसतात आतल्या खोलीमध्ये, आणि बाहेर जग नाश पावत आहे. तरुण तरुणी भ्रष्ट होऊन सैतानाच्या मार्गात जात आहे, आणि हे आतमध्ये बसून स्टडी करत आहे. त्यांना कोणता कोर्स किंवा स्टडी काही दिला नाहीये. त्यांना जसं माहीत झालं, जे पाहिलं ते सांगितलं. साक्ष देणे म्हणजे की मी स्टडी करील. काही लोकांना असं वाटतं, आणि ह्या मंडळीच्या सुद्धा, की आम्हाला जेव्हा आमचा सगळा बायबल स्टडी होईल, आम्ही सगळं पॉईंट टू पॉईंट बोलायला शिकू, मग आम्ही साक्ष देऊ. तसं कधीच होत नसतं. माझ्या बाबतीत तसं झालं नाही, तुमच्या बाबतीत होणार नाही की सगळं बायबल स्टडी झाला, सगळं समजलं, सगळं कसं सुरू करायचं, कसं संपवायचं, कसे पॉईंट काही गरज नाही आहे. जे काही अनुभवलं, जे काही देवाने दिलं, दाखवलं, जे काही तुमच्या जीवनात केलं, तुमच्या शब्दात जसं तसं सांगणं, ही सुवार्थ सांगणं आहे. मला वाटलं सर्व चर्च प्रेज द लॉर्ड म्हणेल. नाही म्हणायचं? जे काही तुम्हाला समजलेलं आहे, जे काही देवाने तुमच्यासाठी केलेलं आहे, करीत आहे, हे मन मोकळेपणे, मनापासून खोटेपणा न ठेवता जसं तसं सांगणं आणि त्याचा गौरव करणं, ही साक्ष देणं आहे. कोणाला काय वाटेल म्हणजे गर्व आला की मी अमुक अधिकारी आहे, मी प्रिन्सिपल आहे, मी टीचर आहे, मग मला जर स्वीकारलं नाही, मला जर उलटून बोलले तर माझा अपमान होईल. म्हणजे काय की मी महत्वाचा आहे, देव ख्रिस्ताची सुवार्ता नाही आहे, आणि म्हणून सुवार्ता सांगितली जात नाही. की मी कोणाचा इन्सल्ट सहन करणार नाही, आणि म्हणून सांगत नाही. पण हे लोक तसे नव्हते. त्यांनी विचार केला नाही की कोण आपल्याला अडाणी समजेल, कोण आपल्याला हसाल टिंगल करेल. ते सगळ्यांना जाऊन सांगत सुटले. आणि मला असं वाटतं की आयुष्यभर मरेपर्यंत ते त्यांच्या मुलांना, नातवंडांना सांगत असले की तुला माहित आहे का, एका रात्री आम्ही असेच पडलेलो होतो, आणि अचानक प्रकाश दिसला, आणि अचानक देवदूत दिसले, आणि आम्ही कधी आयुष्यात पाहिले नव्हते, आणि त्यांनीच सांगितलं, आणि आम्ही जाऊन इस्रायलाचा आपला तारणारा प्रभू शिवला पाहिलं. तुम्हाला वाटतं का आयुष्यभर त्यांच्या डोक्यात दुसरं काही असेल? नाही. ही स्टोरी, हाच संदेश, ही सुवार्थ ते आयुष्यभर त्यांच्या मुलाबाळांना, नातवंडांना सांगत असतील. आणि हेच देवाचे लोक त्यांच्या मुलाबाळांना, नातवंडांना सांगत असतात. ते TV सिरियल आणि पिक्चरचे सिरियल आणि बाकीच्या गोष्टीच्या बाता नाही मारत की आम्ही कसे करोडपती झालो, आम्ही कसे टॉपला गेलो, आम्ही काय क्वालिफिकेशन केलं. नाही. जे देवाचे लोक आहे, ज्यांनी त्याला पाहिलेलं आहे, त्याला अनुभवलेलं आहे, त्यांच्या दृष्टीने तो महत्वाचा असतो, आणि त्याची सुवार्ता महत्वाची असते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून मेंढपाळ का? ह्या कारणासाठी. देवाला माहित होतं की ते प्रामाणिक विश्वासू राहतील, ते खऱ्या मनाने माझी सुवार्ता गाजवतील, जसं तसं सांगतील. कोणाला काय वाटेल, कोण नावं ठेवील का याचा विचार करणार नाही, पण प्रामाणिकपणे माझ्या जन्माची घोषणा करतील. म्हणून मेंढपाळाला निवडला. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटचा पॉइंट, चौथा, हा जो आपण त्यांच्यापासून शिकू शकतो. मेंढपाळ का? मेंढपाळाला का निवडलं? पहिली गोष्ट, जी घोषणा त्यांना करण्यात आली, त्या संदेशाचा, त्या घोषणेचा त्यांनी स्वीकार केला. दे रिसीव्ह द मेसेज. फर्स्ट पॉइंट. दुसरी गोष्ट, वचन 15 आणि 16, दे रिस्पॉन्डेड टू द मेसेज. त्यांनी त्या संदेशाला प्रतिसाद दिला. ते नुसतं ऐकून गप बसले नाही, जसे बरेच लोक बसतात का आम्हाला माहित आहे. ते जाऊन त्यांनी पाहिलं की खरंच असं आहे का, त्यांनी कृती केली. तिसरी गोष्ट, दे रिटोल्ड ऑर रिहर्स द मेसेज. त्यांनी जाऊन इतरांना सांगितलं. त्यांनी स्वतःपुरतं ठेवलं नाही की प्रभू मला आणि माझ्या मुलांनाच आशीर्वाद दे. नाही, त्यांना वाटलं दुसरे देखील आशीर्वादित व्हावेत.
त्यांना माहित होतं की तो दुसऱ्यांचाही तारणार आहे, आपल्या एकट्याचा नाही आहे. म्हणून दे रिटोल्ड ऑर रिहर्स द मेसेज. त्यांनी जाऊन इतरांना सांगितलं. वचन 17 आणि चौथी गोष्ट ही वचन 20 मध्ये वर्स 20 या ठिकाणी चौथा धडा या मेंढपाळाकडून आपल्याला शिकायला मिळतो. 20वा वचन बघा. नंतर मेंढपाळांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकल्या व पाहिल्या, ह्यामुळे ते देवाचे गौरव करीत माघारी गेले. या गोष्टी त्यांनी ऐकल्या व पाहिल्या होत्या म्हणून ते गौरव करीत, हर्ष करीत, दे रिजॉइस्ड ओरिजिनल मध्ये सांगितलेलं आहे. गौरव या ठिकाणी जो शब्द आहे तो आहे हर्ष करणे. हर्ष याच्यापासून शब्द आलेला आहे हर्षल. प्रेज द लॉर्ड. हर्ष, टू रिजॉइस, आनंद करणं वेगळं. की परीक्षेत पास झालं, काहीतरी झालं, तो आनंद आहे. हर्ष म्हणजे काय? की जो आपण रोखू शकत नाही. कोणीतरी म्हटलं हे वेडा आहे का? हा वेडा आहे, पण तरी तो सांगत सुटतो की हे देवाने माझ्यासाठी केलं. तो परवा नाही करीत कोणाला काय वाटतं, कोण मला काय म्हणेल. ते हर्ष करीत माघारी गेले. आणि हर्ष करण्यासारखंच होतं नाही का? आयुष्यात जे पाहिलं नव्हतं ते पाहिलं. देवदूत पाहिले, येशू बाळाला पाहिलं, स्वप्नात कधी विचार केला नव्हता ते घडलं. आणि कोणतीही कल्पना नसताना, कोणती अपेक्षा नसताना. याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं हर्ष करण्यासारखं? याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो जगामध्ये? याच्यापेक्षा मोठा काय आनंद असू शकतो की ज्या देवाने आपल्याला निर्माण केलं तो देव कोण आहे याचा शोध लागणे, आणि लागल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवणे की तो येशू ख्रिस्त आहे आणि तो माझा तारणारा आहे, आणि त्या तारणाचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्यांना जाऊन सांगणे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट जगात काहीच नाही आहे. किती मोठ्या पदावर गेले, किती धन संपत्ती कमावली, तर ते इथंच राहणार आहे. पण कशासाठी आपण जन्मलो, आपण कोण आहोत, स्वतःची आयडेंटिटी आणि कशासाठी हे समजणं सर्वात महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जगिक ज्ञानाने कॉलेजमध्ये तत्वज्ञानात शिकायला मिळत नाही, देवाच्या वचनात शिकायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. जगाचं शिक्षण जगातील पोस्ट पद मिळण्यापुरते आहेत. आयुष्याचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जगातील डिग्र्या नाहीत, त्याच्यासाठी देवाचं वचन आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. वचन 20 मध्ये सांगितलं आहे की त्यांनी हर्ष केला, ते हर्ष आनंद करीत माघारी गेले. येता घाबरत उत्सुकतेने, अँक्शियस की कसं असेल, काय असेल, कुठं येता टेन्शन मध्ये आले, पण जाताना त्याला पाहिल्यानंतर ते आनंद करीत परत गेले. प्रेज द लॉर्ड. मागे लोक एका वाटेने आले पण रिटर्न जाताना दुसऱ्या वाटेने परत गेले. कोणी देवाकडे आल्यानंतर ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याने परत जात नाही. तो व्यसनादी नसला तर मुक्त होऊन जातो, खऱ्या मनाने पश्चाताप केला तर. जो खरंच देवाला शोधणारा असता तर तो त्याला प्राप्त होतो, त्याचा तारणाचा अनुभव घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. म्हणून शास्त्र सांगतं की देव गर्विष्ठांचा धिक्कार करतो पण दीनांवर दया करतो. गर्विष्ठांस तो दुरून ओळखतो बघा. आणि म्हणून चौथी गोष्ट ही की दे रिजॉइस्ड ॲट द मेसेज. त्या संदेश ऐकून त्यांनी आनंद केला. त्यांनी आनंद केला. आता विचार करा की एखादी व्यक्ती ज्यांचा जन्मदिवस, वाढदिवस आहे, ज्यांची ओळख पण नाही, अशा व्यक्तीचा वाढदिवस आपण साजरा करतो का? नाही. पण ही व्यक्ती, हे बाळ ज्याची ओळख पण नाही, माहीत पण नाही, ते कोण आहे कळल्यानंतर ते आनंद करू लागले. पॉइंट नीट लक्ष द्या, मी काय म्हणतो ते. मागं बसलेले ज्यांना येशू ख्रिस्त कळलेला आहे, ज्यांना तारणाचा अनुभव आलेला आहे, तेच नाताळाचा आनंद करू शकतात. दुसऱ्यांसाठी तो कोणाचा तरी बर्थडे आहे, दुसऱ्यांसाठी तो एक फेस्टिवल, एक सण आहे किंवा हॉलिडे सीझन आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. पण या ठिकाणी त्यांनी हर्ष केलेला आहे.
अचानक जे कोणीतरी नव्हतं, असे अनेक बाळ जन्म, पण हे बाळ विशेष होतं. त्यांना कळलं की हे नुसतं बाळ नाही, हा एक कोणाच्या तरी बाळाचा बर्थडे नाही, तर हा ख्रिस्त येशू आहे. हाच आपला तारणारा आहे, जे मोशे आणि संदेष्टी आणि जुन्या काळातले सांगत होते येणार आहे, तोच आहे. आणि तो आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्याला आपण पाहिलंय, विश्वास ठेवलेला आहे. त्यांनी त्याला पाहिलं, त्यांनी त्याच्या तारणाचा अनुभव घेतला, त्यांनी विश्वास ठेवला, त्या मेंढपाळांचं तारण झालं. ते बाळ मोठं होऊ एक दिवशी क्रुसावर मरण पावलं. आपल्याला माहित नाही तोपर्यंत हे जगले का नाही, पण ह्या वेळेस जेव्हा त्यांनी भेट घेतल्याने पाहिलं, त्याच वेळेस त्याने विश्वास ठेवला आणि त्यांचं तारण झालं. आणि मग पाचवी गोष्ट ही, द फिफ्थ लेसन, द रिजॉइस्ड ॲट हिज मेसेज. त्यांनी त्या संदेशाचा आनंद केला किंवा हर्ष केला. खरा आनंद कशामध्ये असतो? नवीन कपड्यामध्ये नाही, शॉपिंगमध्ये नाही, हॉलिडे सीझनमध्ये नाही, पार्ट्यांमध्ये नाही. खरा आनंद नाताळचा, प्रभू येशूचा जन्माचा कशामध्ये असतो? की तो आणखी कोणीतरी बाळ, येशू बाळ नाही, तर तो माझा जगाचा तारणारा आहे. माझ्या पापाचा प्रॉब्लेम त्याने सोडवलेला आहे. माझ्यावर आता माझा देव न्याय करणार नाहीये, त्याने मला मरणातून जीवनात पार नेलेला आहे. हे समजतात, ह्या अनुभवल्याने खरा आनंद असतो. प्रेज द लॉर्ड. की सगळ्या जगाचा नाश होईल पण माझा होणार नाहीये, सगळ्या जगाचा न्याय होईल पण माझा होणार नाहीये, कारण येशू ख्रिस्त माझ्यासाठी जन्मलेला आहे. हा आनंद वेगळा असतो. हालेलुया. आणि हा नाताळाचा खरा आनंद आहे. आणि म्हणून 25 तारखेला जेवढे लोक खुश आणि ब्राईट शायनिंग असतात ना, 26 तारखेला ते कसे दिसतात पाहिलं का? आणि याच्यावरून कळतं की कोण प्रभू येशूचा आहे, कोणी त्याच्या तारणाचा अनुभव घेतलेला आहे आणि नाही, कोण धर्माने नामधारी ख्रिश्चन आहे आणि कोण खरंच देवाचे आहेत, हे याच्यावरून कळतं. त्याच्यासाठी PhD लागत नाही, याच्यासाठी विचारावं लागत नाही तुम्ही कोणत्या चर्चचे. लगेच कळतं की ते देवाला ओळखणारे आहेत की नाही, ते विश्वास ठेवणारे आहेत की नाही, त्यांचं तारण झालेलं आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मेंढपाळ का? तर ह्या कारणासाठी. पहिली बातमी, पहिलं इन्व्हिटेशन दुसरं कोणाला नाही तर मेंढपाळांना दिला. आणि त्याची 5 कारणं आपण पाहिलेली आहे. 5 reasons why the shepherds. पहिलं कारण हे मी रिकॅप करीत आहे की त्यांनी त्या संदेशाचा स्वीकार केला. दुसरी गोष्ट, त्यांनी स्वीकार केला, विश्वास तर ठेवलाच, पण त्यांनी प्रतिसाद पण दिला, त्यांनी ॲक्शन घेतली, त्यांनी जाऊन त्या बाळाला पाहिलं. आज प्रभू येशूची सुवार्ता त्याने काय केलं, तो तुमच्यासाठी जन्माला हे माहीत झाल्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे का? जर विश्वास ठेवलेला आहे तर तुम्ही प्रतिसाद देत आहात का? काही कृती, ॲक्शन घेत आहात का? की फक्त नाताळच्या दिवशी चर्चला जायचं, गर्दी करायची? त्यांनी प्रतिसाद दिला. तिसरी गोष्ट ही की त्यांनी जे पाहिलं, अनुभवलं, ते दुसऱ्यांना जाऊन सांगितलं. दे रिटोल्ड द मेसेज. जेव्हा आपण प्रभू येशूची सुवार्ता ऐकतो, विश्वास ठेवतो त्याच्यावर, त्याच्या तारणाचा अनुभव घेतो, पापाच्या क्षमेचा अनुभव घेतो, त्यावेळेस आपण दुसऱ्यांना जाऊन सांगत असतो. जोपर्यंत आपल्याला अनुभव नाही तर आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही. पण आम्ही सांगू शकत नाही का? कारण तुम्हालाच अनुभव नीट नाहीये, तुम्हीच पूर्ण पश्चाताप करून त्याच्याकडे वळलेलं नाहीये. कारण जेव्हा वळाल, तो अनुभव देईल, तेव्हा आपोआप तुम्ही दुसऱ्याला जाऊन सांगाल. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट ही की ते रिजॉइस्ड ॲट द मेसेज. त्यांनी तो संदेश ऐकू, विश्वास ठेवू, त्यांनी हर्ष केला आणि आनंद केलेला आहे. बघा, नाताळ समय हा आनंदाचा समय आहे. आणि तो खरा आनंद, तो कोण आहे हे समजणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यामध्ये आहे, त्याचा अनुभव घेणं. आणि म्हणून नाताळच्या समयात आपण गीत गातो, म्युझिक आणि सॉंग्स. आणि लूक 1 आणि 2 मध्ये 6 गाणे किंवा 6 गीतं आहेत, वेगवेगळ्या प्रसंगात गायलेली, वेगवेगळ्या लोकांनी म्हटलेली. प्रश्न असा आहे
की आज त्याची सुवार्ता त्याच्या ऐकून आपण कसा प्रतिसाद देतो. मेंढपाळ का, हे आपण त्याच्या वचनातून पाहिलं. आणि या सर्व कारणासाठी पहिली सुवार्ता आणि पहिले त्याचं दर्शन घेणारे मेंढपाळ सर्वसाधारण लोक होते. देव गर्विष्ठांचा धिक्कार करतो, दीनांवर दया करतो. तो म्हणतो, जे माझे लोक नव्हते त्यास मी आपले लोक म्हणेन, ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी प्राप्त होईल. आज जर त्याचा संदेश ऐकलेला आहे, आज जर माहित आहे की तो कोण आहे, तर आपण काय करणार आहोत? आपण प्रतिसाद देणार आहोत का? जे पाहिलं अनुभवलं ते दुसऱ्याला जाऊन सांगणार आहोत का? आणि त्याच्यामध्ये आपण आनंद करणार आहोत का? परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.